आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटनपर भाषण करण्यासाठी सहर्ष आमंत्रित करतो आदरणीय डॉक्टर सौ निलिमाताई लक्ष्मीधर मुळे यांना। आदरणीय मुळे मॅडमचा परिचय देताना मला इथे आपल्या सर्वांना सांगावंसं वाटतं की पूर्वाश्रमीच्या कुमारी निलिमा नत्तूजी लोखंडे राहणार अकोट यांचे शिक्षण BSc MA मराठी नेट व PhD झालेले आहे। त्यांच्या संशोधनाचा विषय हा फुले दाम्पत्याचा स्त्रीमुक्ती विषयक दृष्टिकोन हा होता। सुरुवातीच्या काळात मराठीच्या प्राध्यापक म्हणून सारडा महाविद्यालय अंजनगाव सुरजी, जगदंब महाविद्यालय अचलपूर, BS पाटील महाविद्यालय परतवाडा येथे पदवी व पदव्युत्तर स्तरावर आदरणीय ताईंनी अध्यापन केले आहे। घरापासून लांब जाऊन नोकरी न करण्याचा विचार, त्यामुळे कुटुंब सांभाळत आज 2 डॉक्टरची आई, एक डॉक्टर निलय MD मेडिसिन व दुसरा श्रावण MS गायनिक गेल्या 25 वर्षापासून सामाजिक चळवळीत त्या क्रियाशील आहेत। अनेक व्याख्याने, सूत्रसंचालन व कार्यक्रमाचे नियोजन यांचेच घरून चालते। आजच्या संयुक्त जयंती समारोह आयोजन समितीच्या सुद्धा त्या सदस्य आहेत। आदरणीय निलिमाताईंचे 3 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत, ती म्हणजे झरा मानवतेचा, सत्यशोधक एकांकिका व सावित्री वदते। त्यांचे भारतीय स्त्रीमुक्तीचे फुले प्रणीत भूमिका, भारतीय स्त्रीमुक्तीची फुले प्रणीत भूमिका हे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे। आता आपल्यासोबत संवाद साधणार आहे आणि उद्घाटनपर मनोगत व्यक्त करणार आहे आदरणीय निलिमाताई मुळे। महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी कर्मयोगी गाडगेबाबा, राजर्षी शाहू छत्रपती शिवराय माँ जिजाऊ, सत्यशोधक फातिमा शेख, या तमाम माणसाला माणसासारखं जगता यावं म्हणून आयुष्य वेचणाऱ्या महानायक नायिकांना विनम्र अभिवादन। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय महाजन सर, प्रमुख वक्ते आदरणीय शिंदे सर, संचालनकर्ते अंजनकर सर आणि उपस्थित सर्व अचलपूर परतवाडा या जुळ्या शहरातील सन्माननीय बंधू आणि भगिनींनो आणि माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वप्रथम क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती समारोहाच्या वतीने आयोजित या जाहीर व्याख्यानाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करते। बंधू आणि भगिनींनो, स्वातंत्र्य, समता, विश्व बंधुत्व आणि सामाजिक न्यायावर आधारित एका सुंदर समाजाची निर्मिती व्हावी हे आमच्या महामानवांचं स्वप्न होतं। तथागतांनी 2500 वर्षांपूर्वी स्त्रियांना प्रवाज्य देण्याचा अधिकार दिला, स्त्रियांना पुरुषांबरोबर ज्ञानार्जन करण्याचा अधिकार दिला आणि स्त्री पुरुष समतेचं बीज पेरलं। तथागत गौतम बुद्धांनी शांतीचा संदेश जगाला दिला, ज्ञानाचा प्रकाश दिला आणि त्यातूनच नालंदा, तक्षशिला सारखी विद्यापीठे उभी राहिली। त्या विद्यापीठांमध्ये जगभरातून विद्यार्थी शिकायला येत, कारण तिथे होती ती वैश्विकता, तिथे होती ती समता, तिथे होती ती जाती भेद विरहित शिक्षण। त्यानंतर आला सम्राट अशोकाचा काळ, ज्यावेळी भारताला सोने की चिडिया असं म्हटलं जायचं। मात्र त्यानंतर सम्राट अशोकाचा नातू बृहद्रथ याची पुष्यमित्र शृंग या ब्राह्मण सेनापतीनं हत्या केली आणि तिथून पूर्ण चित्रच बदललं। क्रांतीनंतर प्रतिक्रांती झाली, वैदिक परंपरा आली, पुरुषप्रधान व्यवस्था आली आणि या व्यवस्थेनं आम्हा तुम्हाला सर्व माणसांना जाती जातीत विभागून टाकलं। ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि त्याच्या खाली अतिशूद्र आणि स्त्रिया। आणि अतिशूद्राचा तर स्पर्शही नकोसा। ब्राह्मण या वरच्या वर्गाच्या वरती ही देवही संकल्पना,
देवाची पूजा करायची असेल, भक्ती करायची असेल तर तुम्हाला स्वतःला भूदेव म्हणणाऱ्या ब्राह्मणांच्याच माध्यमातून करावी लागायची आणि ती करावी असा दंडक त्यावेळी होता. स्त्री शूद्रांना शिक्षण नव्हतं, घराबाहेर पडायला मनाई होती. त्या काळात बालविवाह, सतीप्रथा सारख्या अनिष्ट चालीरीती आल्या. स्त्रियांना व्रतवैकल्यात बुडवून टाकण्यात आलं आणि त्यांना सांगितलं गेलं की बाई ग, तू जर हे व्रत केलं नाहीस तर पुढल्या जन्मी तू विधवा होशील. या पद्धतीचं मोठ्या पुराणांमधून लिहिलं गेलं. वर्षानुवर्षे तेच मनावर बिंबवल्या गेल्यामुळे बहुजन वर्ग जो आहे तो मानसिक गुलामीकडे वळला, अंधश्रद्ध झाला आणि त्याचाच परिणाम आज आम्ही पाहतो. एखादा खराब जेव्हा आमच्या समोर येतो, एखादा बुवा, बाबा, बापू जेव्हा आमच्या समोर येतो, तेव्हा आमचा उच्च शिक्षित त्यांच्या पायावर अक्षरशः लोटांगण घालतो आणि आमच्या स्त्रिया कुठलाही विचार न करता आपलं समर्पण करतात. 12वं ते 16वं शतक हा समतेचा कालखंड, वारकरी संप्रदायाचा कालखंड. सांगितलं पाहिजे, या काळातही परिस्थिती तशीच होती. धर्मानं मोक्ष नाकारला होता, स्त्रियांना शिक्षण नव्हतं. तरीही या काळातील संत कवयित्री होत्या जनाबाई, मुक्ताबाई, सोयराबाई, आमचे संत तुकाराम आपल्या व्यथा, वेदना, अन्यायाविरुद्ध बोलत होते. संत जनाबाई म्हणतात की डोईचा पदर घेऊन या खांद्यावरी भरल्या बाजारी जाईल मी. विद्रोह शिवाशिव त्या काळामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात होती. संत चोराबाई म्हणतात, अरे विटाळ काय करता, या विटाळातूनच तर तुमचा जन्म झालेला. आणि आमचे संत तुकाराम धर्मव्यवस्थेविरुद्धचा विद्रोह पुकारतात, परंपरांना नाकारतात आणि म्हणतात की सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानियेले नाही बहुमत. मग काळ येतो तो शिवरायांचा. आमच्या जिजाऊ शहाजी राजांचं मरण झालं. त्यांच्या निधनानंतर सती गेल्या नाहीत. अंधश्रद्धांना त्यांनी शिवबांच्या अगदी जवळही येऊ दिलं नाही. म्हणूनच तर शिवरायांच्या जेवढ्या काही मोहिमा झालेल्या दिसतात त्या अमावस्येच्या अंधाऱ्या गडद अशा रात्री झालेल्या दिसतात. आणि मध्ये ज्योती सावित्री विवाहासारख्या बंधनात गुंफल्या गेले आणि स्त्री शूद्रांच्या मुक्तीचा पाया रोवला गेला. एक नवाच इतिहास रचल्या गेला. पण मंडळी, सामाजिक चित्र खूप भयंकर होतं. 4 वर्षाच्या मुलीचं 70 वर्षाच्या म्हाताऱ्याशी लग्न लावलं जायचं, बालविवाहाची प्रथा. म्हातारा नवरा मेला, विधवा झाली की मग तिचं केशवपन, पुन्हा भयंकर दुसरी प्रथा. आणि मग विधवेवर घरातीलच व्यक्ती बलात्कार करत आणि त्या गर्भवती होत शर्मेनं बिचाऱ्या जीव देत आणि जीव देण्यासाठी विहिरी जवळ करत. अशी ही हिंदू कुटुंब संस्था आणि ह्या सगळ्या प्रथा, ह्या सगळ्या समस्या सांगितलं पाहिजे ब्राह्मण कुटुंबातीलच होत्या. एकीकडे अज्ञान, अंधश्रद्धा, दारिद्र्य, व्यसनाधीनता. ज्योतिराव विचार करतात की याच्यातून काढायचं कसं, कारण स्त्रियांनी जर शिक्षण घेतले तर त्यांच्या अक्षरांच्या अळ्या होतात. असे भटभिक्षुक उच्च वर्णीय वर्ग भीती दाखवत होता. अस्पृश्यांच्या गळ्याला मडकं आणि कमरेला झाडू होता. मात्र त्यांना या सर्वांना हेच आपलं जगणं आहे असं वाटत होतं. त्यांना आपल्या गुलामीची जाणीवच होत नव्हती. ज्योतिराव खूप अस्वस्थ झाले. तसही सखाराम परांजपेच्या आपल्या मित्राच्या वरातीतून त्यांना हाकलल्यामुळे त्यांचा स्वाभिमान दुखावला गेला होता. ज्योतिराव म्हणतात की मी शूद्र का, हा ब्राह्मण म्हणतो म्हणून. असंख्य पुस्तकं त्यांनी वाचली, धर्मग्रंथांचं वाचन केलं. तेव्हा मित्रांनो एकच पुस्तक त्यांच्या हाती सापडलं, थॉमस पेनचं मानवाचे हक्क, राईट्स ऑफ मॅन. आणि त्यांना
जीव सगळे समान आहेत, स्त्री असो पुरुष कुठलाही भेद नाही, उलट स्त्री ही मनुष्याला जन्म देते, त्याचं पालन पोषण करते, म्हणून ती श्रेष्ठ आहे असं महात्मा फुले म्हणतात. ज्योतिराव सावित्री अतिशय चिंतित होते की या बहुजन समाजाला बाहेर काढायचं कसं. त्यावेळी त्यांना एक सत्य सापडलं. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त वेळा शूद्र खसले, इतके अनर्थ एका विद्येने केले. ज्योतिरावांना हे सत्य सापडलं आणि त्यांनी त्या सत्याला उजागर केलं आणि सार्वजनिक केलं. कारण शिक्षणातून येते ती स्वातंत्र्य, शिक्षणातून येते ती समता, शिक्षणातून आम्हाला आमच्यावर अन्याय होतो, अत्याचार होतो, त्याविरुद्ध लढलं पाहिजे ही जाणीव निर्माण होते. सावित्रीबाई फुले म्हणतात की शिक्षणाने मनुष्यत्व पशुत्व हटते. पहा, शिक्षणातून यावं ते माणूस पण मी या समाजाचा घटक आहे, त्याचं काही देणं लागतो, ही जाणीव आमच्यामध्ये निर्माण व्हायला हवी. अर्थात ती होते की नाही आज हा पुन्हा एकदा प्रश्न. सांगितलं पाहिजे 1848 ते 1852 या काळामध्ये ज्योतिराव फुल्यांनी 18 शाळा काढल्या. त्याच्याही आधी जून 1847 मध्ये महात्मा ज्योतिराव फुल्यांनी पुण्याच्या वनर्डी या महारवाड्यामध्ये एक शाळा काढली होती. सगुणाबाई क्षीरसागर शिकवायच्या. मात्र पुन्हा एकदा गदारोळ माजला गेला आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. हळूहळू मुलं येणं बंद झालं आणि ती शाळा 4 महिन्यातच बंद पडली. ज्योतिरावांच्या आजूबाजूला सगळे गोरे अधिकारी होते. आता करायचं काय? गोरे अधिकारी होते. ज्योती सावित्री पाहत होते की या गोऱ्यांच्या बायका किती छान वागतात, मनमोकळेपणाने राहतात, जगतात. ज्योतिराव पाहत होते की इंग्लंडची राणी संपूर्ण जगावर राज्य करते आणि आपल्या समाजातली स्त्री, तिला किती तिचे हाल अपेष्ट. आणि मग ते निर्धार करतात की नाही, आपल्याला मुलींची शाळा काढायचीच. आणि मग त्यांनी 25 डिसेंबर 1847ला एक सभा भरवली आणि त्या सभेचे अध्यक्ष होते लहुजी साळवे. ज्योतिरावांनी त्यावेळी जोरदार भाषण दिलं आणि त्या भाषणात ते म्हणतात की इथली पुरुषप्रधान व्यवस्था ही कायम स्त्रियांना गुलाम ठेवते, तिला जनावरासारखं वागवते आणि म्हणून जर तिला शिकवलं तर हे कुटुंब घडेल, विकास होईल आणि पर्यायाने देश. आणि म्हणूनच महात्मा ज्योतिराव फुल्यांनी 1 जानेवारी 1848ला मग शाळा काढली. 18 शाळा तर काढल्या. शाळा आल्या की समस्या आल्याच. ज्योतिराव सगळं चित्र अगदी म्हणजे ग्राउंडवर ज्याला आपण म्हणतो, ज्योतिराव काम करत असल्यामुळे कष्टकऱ्यांच्या समस्या, शेतकऱ्यांच्या समस्या हे सगळं जवळून पाहत असल्यामुळे शाळांमध्ये शेतकऱ्यांची मुलं येत नाहीत हे त्यांच्या लक्षात आलं. शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गळती आहे, गळतीचं प्रमाण खूप मोठं आहे. मग या मुलांना वैज्ञानिक दृष्टिकोन कसा द्यावा, या मुलांना अभ्यासाची गोडी कशी लागेल, हा विचार ज्योतिराव सावित्री करू लागले. आणि मग त्यासाठी त्यांनी निबंध स्पर्धा असो, वक्तृत्व स्पर्धा असो, अशा अनेक स्पर्धा मग त्यांनी घ्यायला सुरू केली. त्यातच मग दक्षिणा ब्राईस कमिटीनं त्यावेळी एक स्पर्धा भरवली होती, निबंध स्पर्धा. आणि सावित्री आईंच्या 14 वर्षांच्या मुक्ता साळवेनं मांग महाराजांच्या दुःखाविषयीचा निबंध लिहिला आणि त्या निबंधाला तिच्या पहिलं पारितोषिक मिळालं. मेजर कॅन्डी तिचा सत्कार करतात, तिला चॉकलेट देतात. तर ती म्हणते, सर प्लीज डोंट गिव्ह अस चॉकलेट, गिव्ह अस लायब्ररी. तिचं हे जे वाक्य होतं की मला लायब्ररी पाहिजे, हे ज्योतिरावांनी लक्षात ठेवलं आणि 2-4 महिन्यातच त्यांनी वाचनालय उभं केलं. या वाचनालयाची अनेक वर्तमानपत्रांनी दखल घेतली. अगदी मद्रासपर्यंत याची बातमी पोहोचली आणि आज तेच वाचनालय पुना लायब्ररी म्हणून प्रसिद्धीस पावलेलं आहे. या पद्धतीचं ज्योतिरावांचं काम होतं.
आता ज्योतिरावांच्या काळात काही मराठी शाळा होत्या, इंग्रजांच्या इंग्रजी शाळा होत्या. गरिबांच्या मुलांना इंग्रजी शाळांमध्ये जाता येत नव्हतं, कारण फी खूप होती. इंग्रजी शाळांची फी खूप होती. तेव्हा ज्योतिरावांनी काय केलं की चॅटफिल्ड नावाचे गोरे अधिकारी होते, त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना म्हटलं की आमच्या गरिबांच्या मुलांना इथे शिकता येत नाही हो, त्यामुळे कमीत कमी 5% तरी जागा आमच्या मुलांसाठी तुम्ही राखीव ठेवा. चॅटफिल्डने लगेच होकार दिला आणि मग आमची बहुजनांची मुलं तिथे इंग्रजी शिक्षण घेऊ लागली. मुंबईच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तसंच झालं. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये बहुजनांच्या मुलांना म्हणजे शूद्र आहेत म्हणून प्रवेश मिळत नव्हता. ज्योतिरावांनी त्यावेळी प्राचार्य खूप होते त्या इंजिनिअरिंग कॉलेजचे, त्यांच्याशी संपर्क साधला, त्यांना लेटर लिहिलं आणि मग तेव्हापासून इंजिनिअरिंगच्या कॉलेजला बहुजनांच्या मुलांना प्रवेश मिळायला लागला. आज आमचे अनेक इंजिनियर्स तयार झाले, परंतु महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या विषयी किती कृतज्ञ आहेत आम्हाला प्रश्न. 1882 मध्ये हंटर कमिशन आलं. इंग्रजांनी शैक्षणिक आयोग लावला. आता ज्योतिराव काही साधेसुधी व्यक्ती नव्हते. त्यांनी संपूर्ण समाजाचा अभ्यास केला होता, शेतकऱ्यांच्या कष्टाविषयीचा अभ्यास केला होता आणि मग एक शिक्षण तज्ज्ञ म्हणूनच ते नावारूपास आलेले होते. त्यावेळी त्यांनी हंटर कमिशन समोर शिफारसी मांडल्या. त्यातली एक मुख्य शिफारस होती की प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं, मोफत आणि सार्वत्रिक असलं पाहिजे. मात्र आज सार्वत्रिक तर सोडा, ते संकुचित सुरू आहे दिसतंय आपल्याला. महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या कार्याचा परिणाम म्हणून इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यावेळी 1871 मध्ये ओबीसींची जनगणना केली, जी 1831 पर्यंत नंतर होत आली. नंतर ती पुन्हा बंद पडली. तो भाग वेगळा. महात्मा ज्योतिराव फुलेंच्या त्यागामुळे, कष्टामुळे, संघर्षामुळे आणि यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक स्थापनेमुळे, त्या सत्यशोधक विचारधारेमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे जगातल्या नंबर 1चे जे बुद्धिमान व्यक्तिमत्व आहे ते घडले, ज्यांनी ज्योतिरावांना गुरु मानलं आणि आपल्या गुरुच्या सगळ्या इच्छा संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण केलेल्या आपल्याला दिसतात. राजर्षी शाहू घडले, ज्यांनी संस्थानामध्ये 50% आरक्षण दिलं. कर्मवीर भाऊराव पाटील, ज्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. आमचे विठ्ठल रामजी शिंदे, किती नावं घ्यावी. गाडगे बाबा, एकही वर्ग न शिकलेले गाडगे बाबा देखील फुले बाबांचा उच्चार आपल्या कीर्तनामधून करत असत. राष्ट्रसंत तुकडोजी, किती मोठी मोठी माणसं या ज्योतिराव सावित्रीच्या सत्यशोधक विचारामुळे घडली, उभी झाली. त्यांच्यामुळे आज आपली महिला राष्ट्रपती आहे. आज तुम्ही आम्ही इथे समोरासमोर या विषयावर चर्चा करतोय. किती मोठं योगदान या माणसांचं. आणि आज जेव्हा आम्ही वर्तमानातली शिक्षण व्यवस्था पाहतो, शिक्षणाचं धोरण पाहतो, तेव्हा परिस्थिती काही मित्रांनो वेगळीच दिसते. मध्यंतरी वर्तमानात वाचलं की गुरुकुल पद्धतीचा पुरस्कार केल्या जातोय. आश्चर्य वाटलं, धक्काही बसला आणि भीतीही वाटली. कारण पुन्हा एकदा फिरसे तिचे वर्णव्यवस्था होती की काय, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र आणि मग त्याच्या खाली स्त्रिया, म्हणजे वरच्या वर्गातल्या मुलांना तुम्ही वेदांचा अभ्यास करायला लावाल आणि शूद्र आणि स्त्रियांना पुन्हा शिक्षण बंद पूर्ण. आधीच तर आम्ही लहानपणापासून महाभारतात वाचत आलोय की द्रोणाचार्यांनी एकलव्याला अंगठा मागितला होता दक्षिणा म्हणून. आधीच एकाचा अंगठा कापला गेलाय, अजून किती अंगठे कापले जाणार ही भीती मनामध्ये उत्पन्न होते. गुरु आले की दक्षिणा आली आणि दक्षिणा श्रीमंतांची मुलं भरपूर देतील हो, पण गरिबांच्या मुलांचं काय. गुरुदक्षिणा म्हणजे खाजगीकरणाचंच ते एक पाऊल आहे. किती भयंकर असं हे चित्र आहे. एक
आम्हाला ज्ञान द्यायचं आहे, गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचं आहे. NAP म्हणते की आम्हाला 21व्या शतकातील आव्हान स्वीकारणारी अशी शिक्षण प्रणाली आणायची आहे. आणि दुसरीकडे पारंपरिक परंपरांचं उदात्तीकरण करायचं आणि मनुस्मृतीचे श्लोक अभ्यासक्रमात टाकायचे. खरंच नियत चांगले आहे का हो? वाटतं दाल में कुछ काला है. या पद्धतीचं खरोखरच तामिळनाडूच्या स्टॅलिन सरकारचं मला कौतुक वाटतं. म्हणजे अभिनंदनच करण्यासारखी ही गोष्ट आहे की अवैज्ञानिक अभ्यासक्रम आणि धार्मिक परंपरांचा उदात्तीकरण करणारं, सामाजिक न्यायाच्या विरोधी असलेले जे NAPचं जे धोरण होतं 2020चं, त्यांनी ते अक्षरशः नाकारलं स्टॅलिन सरकारने. आणि स्वतंत्र राज्याचं, तामिळनाडूचं स्वतंत्र शैक्षणिक धोरण त्यांनी आखलं. त्याचा परिणाम बघा असा झाला की आज तामिळनाडूमध्ये 72% विद्यार्थी हे उच्च शिक्षण घेत आहेत. याचं कारणही तसंच आहे, कारण त्यांची विचारधारा मजबूत आहे. पेरियार रामास्वामीचा विचार त्यांनी जिवंत ठेवलेला आहे. आमच्या महाराष्ट्र सरकारमध्ये फक्त फुले शाहू आंबेडकरांचा उदो होतो, प्रत्यक्षात मात्र ओठावर एक आणि पोटात एक अशी आज स्थिती आहे. मध्यंतरी म्हटल्यापेक्षा पावसाळी अधिवेशनामध्ये आम्हाला सांगितलं गेलं की आमच्या जिल्हा परिषदच्या 18,000 शाळा बंद होणार. महाराष्ट्र राज्यात जिल्हा परिषदेच्या टोटल 1,08,000 शाळा आहेत, त्याच्यापैकी 18,000 शाळा बंद पडणार. का तर सुविधाच नाही. तेच सांगतात पावसाळी अधिवेशनातच त्यांनी सांगितलं की काही ठिकाणी लाईट नाही, कुठे पाणी नाही आहे, कुठे मुलींसाठी शौचालय नाही आहेत, ग्राउंड नाही आहेत, कर्मचारी नाही आहेत आणि शिकवायला शिक्षकही नाहीत. म्हणजे 18,000 हे तर का बंद पडणाऱ्या शाळा, तर पटसंख्या कमी आहे म्हणजे 20च्या आत, म्हणून ह्या 18,000 शाळा बंद पडणार. एवढंच कमी होतं की काय, आता 14,783 शाळांवर देखील अजून गदा आली आहे. गदा कशी? क्लस्टर योजना आली आहे. समूह शाळा, नाव खूप छान आहे, समूह शाळा. समूह शाळा म्हणजे काय? 10 किलोमीटरच्या आत एक शाळा संकुल उभारल्या जाईल. तिथे आजूबाजूच्या ज्या कमी खेड्यापाड्यातल्या ज्या कमी संख्येच्या शाळा आहेत त्या बंद करून तिथले विद्यार्थी मग त्या समूह संकुलामध्ये येत जातील. नंदुरबारला अशा प्रकारचं समूह संकुल एक उभारलं देखील गेलेलं आहे आणि त्याचा परिणाम 3,000 शिक्षकांवर होणार आहे. बरं, याचं कारण काय? हे बंद होण्याचं कारण काय? शासनाचं असं म्हणणं आहे की आम्हाला ह्या कमी पटसंख्येच्या शाळा आर्थिकदृष्ट्या परवडत नाहीत. मग शिक्षणावर खर्च करा ना, सुविधा द्या. पण नाही, शासनाचं म्हणणं आहे की आर्थिकदृष्ट्या ह्या शाळा आम्हाला चालवायला परवडत नाही, आम्हाला मात्र गुणवत्तापूर्ण शिक्षण आणायचं आहे. आणि अशा वेळेला एक मनात विचार येतो की कुंभमेळा भरवणं ही तुमची जबाबदारी आहे. कुंभमेळा भरवणं ही तुमची जबाबदारी आहे. मग शिक्षण पुरवणं ही कोणाची जबाबदारी? ती काय भांडवलदारांची जबाबदारी आहे? ती काय कंपन्यांची जबाबदारी आहे? या पद्धतीचा दुटप्पीपणा आपल्याला दिसत सांगितलं पाहिजे की शिक्षणाचं गेल्या 20 वर्षात एवढं काही खाजगीकरण झालंय की आमच्या मुलांना रोजगार उपलब्ध नाही. किती सुशिक्षित बेकारी वाढलेली आहे. अझीम प्रेमजी विद्यापीठ आहे बंगलोरचं, त्यांच्या अहवालानुसार दरवर्षी 5 दशलक्ष विद्यार्थी हे पदवी घेऊन बाहेर पडतात. 5 दशलक्ष विद्यार्थी हे पदवी घेऊन बाहेर पडतात आणि त्यांचं म्हणणं असेल की केवळ 56% विद्यार्थ्यांना नोकरी मिळते. मग बाकीचे 44% सुशिक्षित बेकार. आणि या सुशिक्षित बेकारांच्या भरीस भर अजून आमच्या
शिक्षकांवर तुम्ही गदा आणताय. आत्ता मध्ये पेपरला बातमी वाचली की समग्र शिक्षा अभियान अंतर्गत जी काही योजना 10 वर्ष राबवली गेली ती 26 मार्चला संपुष्टात आली आणि अजूनही काही शासनाचं लेटर आलेलं नाही आहे. त्याच्यामुळे पुढे काय, त्याच्या मार्फत लागलेले जे विशेषज्ञ असतात त्या संपूर्ण योजनेला धरून जे कर्मचारी असतात, जे अधिकारी असतात, ते सगळे चिंतित आहेत. मग GDPच्या 6% जो खर्च तुम्ही करायला पाहिजे शिक्षण आरोग्यावर तो का केला जात नाही? का तुमचं धोरण वेळोवेळी बदलतंय? दुटिप्पपणा आम्हाला त्याच्यातून दिसतो. अजून एक सांगितलं पाहिजे, आमचे BOSचे प्राध्यापक चेअरमॅन बराटे सर आहेतच. 5-6 दिवसापूर्वीच पेपरला बातमी वाचली, विद्यापीठामध्ये BA सेकंडरीच्या पवन भगत या मुलाची कादंबरी ते 52 दिवस ही अभ्यासक्रमामधून अचानकपणे वगळण्यात आली. आणि कारण काय तर सत्याधारांची प्रतिमा मलिन होईल असं काहीतरी त्यांनी लिहिलं. असं आता ज्यांची पोटदुखी असते ते असं काहीतरी बोलतच असतात. आणि मग अचानकपणे वगळण्यात आली. खरं म्हणजे त्या लेखकाने कोरोना काळातला जी कष्टकऱ्यांची होरपळ झाली ती होरपळ त्याने त्याच्या शब्दात मांडली. आता खरं म्हणजे लोकशाहीने आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं काय नाही हे लिहिण्याचा प्रत्येकाला संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे. पण तरीही अचानकपणे ती बंद करण्यात आली आणि नंतर मग पुन्हा 2-3 दिवसांनी बातमी आली की नाही व आता दुसरी धागी कादंबरी लावायची आहे, परंतु ती आता 2 महिन्यात काही शिकवणं जमणार नाही. परत मग नव्याने ती मागे घेण्यात आला. 31 मार्चच्या लोकसत्तामध्ये अजून एक बातमी आली की मुंबई विद्यापीठामध्ये भदंत विमानसा उर्फ राजेश बाळखंड असं त्याचं नाव आहे. हा विद्यार्थी 222 दिवसांपासून, म्हणजे 31 मार्चची गोष्ट आहे, म्हणजे आता बरेच दिवस झाले असून 10-12 दिवस, गेल्या 222 दिवसांपासून तो सत्याग्रह करीत आहे. बघा त्याच्या मागण्या काय आहेत की पाली भाषेचं जतन करता यावं, विकास करता यावा, त्याचं संवर्धन करता यावं म्हणून पाली भवन भाषेसाठी एक भवन बांधण्यात यावं. दुसरी त्याची मागणी काय आहे की अण्णाभाऊ साठे अध्यापन केंद्र, अभ्यास केंद्राची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी वसतिगृह 300 खाटांचं बांधावं, अशा त्यांच्या काही मागण्या आहेत. मात्र प्रशासन 222 म्हणजे आता 7.5 महिने वगैरे होत आहेत त्या गोष्टीला, शासनाचं प्रशासन त्याच्याकडे लक्ष देत नाही आहे. आणि मग शांततेच्या मार्गाने काही लोक प्रयत्न करतायत की हे सत्याग्रह मोडावा म्हणून. आता त्या बातमीतच लिहिलेलं आहे की महात्मा गांधीजींचे नातू तुषार गांधी त्या ठिकाणी गेले होते तर त्यांना प्रवेशद्वारावरच रोखण्यात आलं. अमेय आनंदराज आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बंधू आहेत, जे गेले होते त्यांनाही प्रवेशद्वारावर रोखण्यात आलं. म्हणजे पारंपरिक ज्ञानशाखांना तुम्हाला प्राधान्य द्यायचं आहे. ज्योतिषशास्त्र असेल, वेदांचा अभ्यास असेल, धार्मिक शिक्षण असेल, याला प्राधान्य द्यायचं. मात्र जैन, बौद्ध, लिंगायत यासारख्या ज्ञानशाखांना जाणीवपूर्वक डावलायचं, या पद्धतीचं असं हे भयंकर असं चित्र आपल्याला दिसते. अर्थात आपल्याला प्रमुख वक्त्यांना ऐकायचं आहे, बोलण्यासारखं खूप आहे. आणि आज खरं म्हणजे आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि सगळंच कसं अगदी चिंताजनक परिस्थिती आहे. अशावेळी मला काय त्याचं, आम्हाला काय करायचं, आमची मुलं दादा शिकली, ती नोकरीवर लागली, आम्हाला काही घेणं देणं नाही, असे जे वाक्य आम्ही आजूबाजूला ऐकतो ना. आमच्या महिला 50% आता आजही आहेत बरेच, पण सुशिक्षित महिलांचं असतं की आता आम्ही सुखाशील जीवन जगतोय, आमचं काही राहिलेलं नाही आहे. असं जेव्हा ऐकतो ना तेव्हा या ज्योतिराव सावित्रीनं, या महापुरुषांनी आमच्यासाठी केलेला जो संघर्ष आहे ना, ज्यांच्यामुळे आम्हाला आज सगळं जगता येतंय,
तो संघर्ष वाया तर गेला नाही ना, असं कुठेतरी मनाला वाटतं. मित्र आणि मैत्रिणींनो, खरं म्हणजे आम्हाला असं एक ठोस अशी भूमिका घ्यावी लागेल. कारण प्रश्न हा एकट्याचा नाही आहे, प्रश्न हा तुमच्या मुलांचा आहे, मुलांच्या भविष्याचा आहे, येणाऱ्या पिढीचा आहे. आम्हाला असं मजबूतपणे ठरवावं लागेल की आम्ही हिरवा, पिवळे, निळे, भगवे या रंगांचे झेंडे आमच्या मुलांच्या हाती द्यायचे की संविधान. आम्हाला ठरवावं लागेल की आम्ही धागे दोरे बांधणारा बुवा, बापू, बापा, बापी असं आमच्या मुलांना घडवायचं की पॉवर ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ही भूमिका आम्हाला घ्यावी लागेल आणि सत्यशोधन हे करावंच लागेल. अर्थात आमची आशा तर काही सुटत नाही, कारण वाटतं पुन्हा येईल सत्ययुग, सत्कर्मानं फुलेल धरित्री, फक्त त्यासाठी जन्मायला हवेत एक ज्योतिराव, एक सावित्री. जाता जाता म्हणेन की सुंदर सृष्टी, सुंदर मानव, सुंदर जीवन सारे. सुंदर सृष्टी, सुंदर मानव, सुंदर जीवन सारे. सद्भावाच्या पर्जन्याने बहरून टाकू बारे. मानवी जीवन हे विकसूया, भय चिंता सारी सोडून या. इतरा जगवू स्वतः जगूया, इतरा जगवू स्वतः जगूया. आयोजकांनी या ठिकाणी मला सन्मान दिला, संधी दिली, त्याबद्दल आपले आभार. आणि आपणही सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं, सहन केलं, त्याबद्दल आपलेही आभार. धन्यवाद आदरणीय निलिमाताई. आपण आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटन करताना खूप मोलाचे असे सामाजिक क्रांतीचे पर्व आणि इतिहास आपला सर्वांसमोर जिवंत केला. आमचे कर्तव्य काय आहे हे आम्हाला पुन्हा एकदा आठवण कर. विद्येविना किती अनर्थ झाला, विद्येविना किती अनर्थ झाला हे ताईंच्या या मनोगतातून, मार्गदर्शनातून आणि भाषणातून आपल्या लक्षात आलेच असेल. म्हणून महात्मा फुलेंनी आपल्याला विद्येविना आणि या अविद्येने किती अनर्थ केला हे सांगितलेलंच होतं. आज परत या विद्येपासून शूद्रांना अर्थात ओबीसी, SC, ST यांना दूर ठेवण्याचा कसा प्रयत्न केला जात आहे, शोषण करण्यासाठी, शोषणाची व्यवस्था निर्माण करण्यासाठी काय काय षडयंत्र केल्या जात आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. आणि आजच्या या जाहीर व्याख्यानाचा विषय फुले दाम्पत्याच्या विचारधारेतून वर्तमान शैक्षणिक धोरणाचे सत्यशोधन या व्याख्यानासाठी मी आमंत्रित